ओके. तर आपण काल हॅमिजार वाज वेअर याविषयी बघितलेलं होतं. आज आपण आय एम, यू आर, ही इज, शी इज हे कसं वापरायचं हे आपण बघणार आहोत. तर बेसिक पॅटर्न आपण बघूया, हे वाक्य कसं बनवायचं. तर सुरुवातीला आपण सब्जेक्ट घ्यायचा आहे, म्हणजे कर्ता घ्यायचा आहे, आणि त्यानंतर वर्ब घ्यायचा आहे. बेसिक अगोदर स्ट्रक्चर किंवा सेंटेन्स आणि वाक्य बनवताना. तर सुरुवातीला सब्जेक्ट येतं. कुठल्याही वाक्याचा जो कर्ता असतो त्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतात. आणि कर्ता म्हणून आपण बेसिक सर्वनाम वापरत असतो, म्हणजे नामाऐवजी आपण सर्वनाम ते वापरतो. तर सब्जेक्ट म्हणून आपण आय घेतलेला आहे. वर्ब आयला एम हे लावलेलं असतं. आय एमचा अर्थ होतो मी आहे. त्यानंतर यू आर, तू किंवा तुम्ही आहात असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ही म्हणजे तो, हिला इज हा शब्द म्हणजे सहाय्यकारी क्रियापद लावलं जातं. हिला, ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे. आणि त्यानंतर शी येतं. शी म्हणजे ती, शी इज ती आहे. वी येतं, वी म्हणजे आम्ही, आणि आर म्हणजे आहोत. त्यानंतर दे येतं, दे म्हणजे ते त्या ती, ते आहेत. इट येतं, म्हणजे ते वस्तू किंवा प्राण्यांसाठी वापरतात इट. इटचा अर्थ होतो ते किंवा हे. इट इज म्हणजे हे वस्तू आहे किंवा ते वस्तू आहे, अशा पद्धतीने हे किंवा ते वापरल्या जातं. त्यानंतर पुढे आता आपण याच्यापासून पॉझिटिव्ह जे वाक्य आहेत ते बनवलेले आहेत, ते आपण वाचन करणार आहोत. काल आपण हे काही पॉझिटिव्ह वाक्य वाचन केलेले होते. तर आय एम म्हणजे मी आहे हॅप्पी. आय एम हॅप्पी मी आनंदी आहे. आय एम बिझी मी व्यस्त आहे. यू आर गुड तुम्ही चांगले आहात. यू आर रेडी तुम्ही तयार आहात. ही इज अ टीचर तो शिक्षक आहे. शी इज अ स्टुडंट ती विद्यार्थिनी आहे. वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत. दे आर हॅप्पी ते आनंदी आहेत. आणि याचा आता निगेटिव्ह करायचा आहे. तर निगेटिव्ह करताना आपल्याला काय वापरावं लागेल आता? नॉट हा शब्द वापरावा लागणार आहे. आणि तो कुठं वापरायचा? आय एमच्या नंतर येतो, म्हणजे आय एम नॉट, आणि त्यानंतर बिझी येतं. बिझी हे काय आहे? वर्ब आहे. आपण स्ट्रक्चर अगोदर बघितलं. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब अशा पद्धतीने. आता आय एम म्हणजे मी आहे. आपण अगोदर काय केलं होतं? आय एम बिझी मी बिझी आहे. पण मी आता व्यस्त नाही यासाठी नॉट वापरायचा आहे, आणि तो एम आणि बिझी या दोघांच्या मध्ये येतो. म्हणजे सर्वनाम म्हणजे कर्ताच्या नंतर लगेच हेल्पिंग वर्ब येतं, आपण ज्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणत असतो. आय एम नॉट बिझी म्हणजे मी व्यस्त नाही. त्यानंतर येतं यू आर नॉट लेट तुम्ही म्हणजे यू आर नॉट लेट तुम्ही उशिरा आला नाही किंवा तुम्हाला उशीर झाला नाही, अशा पद्धतीने तुम्ही उशिरा नाही आहात, अशा पद्धतीने यू आर नॉट लेट. त्यानंतर ही इज नॉट अ टीचर. ही इज टीचर तो शिक्षक आहे, त्याचं निगेटिव्ह. ही इज नॉट अ टीचर तो शिक्षक नाही. त्यानंतर शी इज नॉट अँग्री तो रागावलेला नाही. पॉझिटिव्ह करायचं असेल तर शी इज अँग्री, शी इज अँग्री ती रागावलेली आहे. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर शी इज नॉट अँग्री ती रागावलेली नाही. वी आर नॉट रेडी आम्ही तयार नाही, किंवा वी आर रेडी आम्ही तयार आहोत. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर वी आर नॉट रेडी. आता प्रश्नार्थक करायचं असेल तर काय होतं की सहाय्यकारी जे क्रियापद आहे ते अगोदर येतं, म्हणजे एम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद आहेत प्रेझेंट टेन्स म्हणलं तर हे अगोदर येतात प्रश्नार्थक करताना. एम आय, आणि त्यानंतर मेन सब्जेक्ट जो आहे तो येतो हेल्पिंग वर्ब मेन सब्जेक्ट, अँड देन मेन वर्ब असं येतं. एम आय राईट मी बरोबर आहे का? एम आय राईट मी बरोबर आहे का? आर यू रेडी तुम्ही तयार आहात का? आणि पॉझिटिव्ह जर केलं यू आर रेडी तू तयार आहेस, आणि याचं प्रश्नार्थक आपण केलं आर यू रेडी तुम्ही तयार आहात का? आणि नसेल निगेटिव्ह
तर यू आर नॉट रेडी, तुम्ही तयार नाही किंवा तू तयार नाही, अशा पद्धतीने. आता आपण क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक बनवत आहोत. आर यू बिझी, तुम्ही व्यस्त आहात का? आता आपण सहाय्यकारी क्रियापद अगोदर घेतलंय, त्यानंतर सब्जेक्ट घेतलाय आणि त्यानंतर व्हर्ब आलेला आहे. आर यू बिझी, तुम्ही व्यस्त आहात का? इज ही अ टीचर, तो शिक्षक आहे का? इज ही अ टीचर, आपण बघितलं ही शी इटला इज हे लावले जातं, यूला आर येतं आणि आयला एम हे सहाय्यकारी क्रियापद लागतं. इज ही अ टीचर, तो शिक्षक आहे का? इज शी अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी आहे का? अशा पद्धती. आता आपण स्पीकिंग प्रॅक्टिस आरशासमोर उभे राहून मोठ्याने हे बोलायचं आहे. जसं आय एम सतीश, जे पण तुमचं नाव असेल ते तुम्ही लावायचं आहे. मी सतीश आहे. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकतो. आय एम कॉन्फिडंट, म्हणजे मी कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वासू आहे. आय एम रेडी टू स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलण्यासाठी तयार आहे. आय एम नॉट अफ्रेड ऑफ मिस्टेक्स, म्हणजे मी मिस्टेक्स करत नाही. आता आपल्याला आय एम वापरून आणखी 10 वाक्य बनवायचे आहेत किंवा तुम्ही प्रयत्न करायचे आहेत आणखी 10 वाक्य बनवण्यासाठी. जसं आता हे नेक्स्ट 10 वाक्य आपण घेतलेले आहेत. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम बिझी, मी व्यस्त आहे. आय एम रेडी, मी तयार आहे. आय एम टायर्ड, मी थकलेलो आहे. आय एम हंग्री, मला भूक लागली आहे किंवा मी भूकेला आहे. आय एम लर्निंग, मी शिकत आहे. आय एम कॉन्फिडंट, मी आत्मविश्वासू आहे. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय एम फ्रॉम इंडिया, मी इंडियाचा आहे. आय एम इंटरेस्टेड इन इंग्लिश, म्हणजे मला इंग्रजीमध्ये आवड आहे किंवा इंटरेस्टेड आहे. आता याचं जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? तर या दोघांच्या मध्ये नॉट लावावं लागेल सर्वीकडेच. म्हणजे आय एम नॉट हॅप्पी, मी आनंदी नाही. आय एम नॉट बिझी, मी व्यस्त नाही. आय एम नॉट रेडी, मी तयार नाही. आय एम नॉट टायर्ड, मी थकलेलो नाही. आय एम नॉट हंग्री, मी भुकेला नाही किंवा मला भूक लागली नाही. आय एम नॉट लर्निंग, मी शिकत नाही. आय एम नॉट कॉन्फिडंट, मी आत्मविश्वासू नाही. आय एम नॉट टीचर, मी शिक्षक नाही. आणि आय एम नॉट फ्रॉम इंडिया, अशा पद्धतीने. आय एम नॉट इंटरेस्टेड इन इंग्लिश, म्हणजे निगेटिव्ह करायचं आहे. आणि याचं जर आपलं पॉझिटिव्ह करायचं असेल, आता आपण जे निगेटिव्ह केलं आहे, तर अगोदर काय येईल? एम अगोदर येईल. एम आय हॅपी, म्हणजे मी आनंदी आहे का? आणि निगेटिव्ह करायचं असेल तर एम आय नॉट हॅपी, आय एम नॉट हॅपी असं येईल. एम आय हॅपी आणि एम आय नॉट हॅपी हे निगेटिव्ह. याचा अगोदर आपण पॉझिटिव्ह केलेलं होतं की आय एम हॅप्पी, हे झालेलं होतं पॉझिटिव्ह. याचं निगेटिव्ह आपण केलं आय एम नॉट हॅप्पी, म्हणजे मी आनंदी नाही. एम आय हॅप्पी, मी आनंदी आहे का? अँड एम आय नॉट हॅप्पी, मी आनंदी नाही का? म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक, इंट्रॉगेटिव्ह अँड इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक नकारार्थी, अशा पद्धतीने होतं. आय एम हॅप्पी, आय एम नॉट हॅप्पी, एम आय हॅप्पी, एम आय नॉट हॅप्पी. तर अशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह बनायचं आहे. आणि निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह किंवा प्रश्नार्थक नकारार्थी बनवायचा आहे. आता आपण पुन्हा धिस दॅट धीस दोज हे आपण बघूया. तर धिसचा अर्थ होतो हे, हा, ही किंवा हा, ही, हे असा अर्थ होतो त्याचा. आणि हे जवळची एक वस्तू किंवा व्यक्ती किंवा काही दाखवण्यासाठी हे वापरतात. धिस, हा, ही, हे. त्यानंतर दॅट, ते, त्या, ती. दॅट, तो, ती, ते म्हणजे दूरची वस्तू, व्यक्ती किंवा काही प्राणी दाखवण्यासाठी वापरलं जातं. दीज अनेक वचनी यासाठी वापरतात. हे, ह्या, ही जवळच्या अनेक गोष्टी असतील त्यासाठी. आणि दोज दूरच्या अनेक गोष्टी आहेत त्यासाठी वापरतात. ते, त्या, ती. आता काही उदाहरण आपण बघूया. दिस इज अ बुक, म्हणजे हे एक पुस्तक आहे. दिस इज अ चेअर, ती एक खुर्ची आहे. दिस इज माय फोन, हा माझा फोन आहे.
दॅट इज युअर बॅग म्हणजे दूरची वस्तू आता दाखवते ती तुमची बॅग आहे. अनेक वचने आहे. दीज आर बुक्स हे पुस्तके आहेत. दोज आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत. दीज आर माय फ्रेंड हे माझे मित्र आहेत. दोज आर माय शूज ते माझे बूट आहेत. आता निगेटिव्ह आपण याचं करायचं आहे. तर दिस इज माय बुक अगोदर आपण असं घेतलेलं होतं की हे माझे पुस्तक आहे. आता निगेटिव्ह आपण करत असल्यामुळे दिस इज नॉट माय बुक म्हणजे दिस इज च्या मध्ये नॉट येतं आणि त्यानंतर माय बुक येतं. म्हणजे कधी पण सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट लावायचं असतं निगेटिव्ह करताना. दिस इज नॉट माय बुक हे माझे पुस्तक नाही. नेक्स्ट सेंटेन्स येतं दॅट इज नॉट युअर फोन म्हणजे दॅट इज युअर फोन तो तुझा फोन आहे. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर दॅट इज नॉट युअर फोन तो तुमचा फोन नाही किंवा तो तुझा फोन नाही. अनेक वचने दीज आर नॉट माय बुक्स हे माझी पुस्तके नाही. दीज आर नॉट माय बुक्स हे माझी पुस्तके नाही. आणि पॉझिटिव्ह करायचं असेल तर दीज आर माय बुक्स हे माझी पुस्तके आहेत. आणि निगेटिव्ह दीज आर नॉट माय बुक्स हे माझी पुस्तके नाहीत. दोज आर नॉट माय शूज ते माझे बूट नाहीत. दोज आर माय शूज ते माझे बूट आहेत. आता याचा प्रश्नार्थ आपल्याला करायचा आहे. अगोदर आपण पॉझिटिव्ह बघितलं निगेटिव्ह आता इंट्रॉगेटिव्ह किंवा क्वेश्चन्स याला म्हणतात. तर प्रश्नार्थ करताना सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला वापरायचं असतं. इज इज दिस युअर बुक हे तुमचे पुस्तक आहे का. आता अगोदर कसं केलेलं होतं आपण दिस इज युअर बुक हे तुझे पुस्तक आहे. पण प्रश्न विचारायचा असेल तर इज दिसच्या नंतर इज आलेला होता तो फक्त अगोदर घ्यायचा आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचं आहे. बाकीचं वाक्य जसे तसं ठेवायचं आहे क्वेश्चन्स बनवताना. इज दिस युअर बुक हे तुझे पुस्तक आहे का. तर तुमचे पुस्तक आहे का. इज दॅट युअर फोन तो तुमचा फोन आहे का. आर दीज युअर बुक्स हे तुमचे पुस्तके आहेत का. आर दीज युअर बुक्स हे तुमचे पुस्तके आहेत का. आर दोज युअर शूज ते तुमचे बुट आहेत का. आणि शॉर्ट कन्व्हर्सेशन आपल्याला जर करायचं असेल म्हणजे जसं आता आपण हे वाचन केलं त्याच्यामधून संभाषण कसं करायचं आता. उदाहरणार्थ प्रश्न विचारायचा असेल की व्हॉट इज दिस हे काय आहे. व्हॉटचा अर्थ होतो काय. इज म्हणजे आहे. दिस म्हणजे हे. व्हॉट इज दिस हे काय आहे. तर आपण सांगू शकतो दिस इज अ बुक हे एक पुस्तक आहे. त्यानंतर व्हॉट इज दॅट लांबच्या गोष्टीसाठी आपल्याला विचारायचं आहे तर ते काय आहे. व्हॉट इज दॅट जवळचं असेल तर व्हॉट इज दिस हे काय आहे जवळच्या याच्यासाठी. आणि लांब असेल तर व्हॉट इज दॅट दॅट हे लांबसाठी वापरतात. व्हॉट इज दॅट ते काय आहे. दॅट इज अ चेअर ती खुर्ची आहे. अनेक वचनी अनेक गोष्टीसाठी आपल्याला वापरायचं असेल तर दीज वापरतात. व्हॉट आर दीज हे काय आहेत. व्हॉट आर दीज हे काय आहेत. उत्तर देण्यासाठी दीज आर बुक्स हे पुस्तके आहेत. आता पुन्हा आपण काही स्पीकिंग प्रॅक्टिस करणार आहोत. तर हे काही नवीन वर्ड्स दिलेले आहेत. नंतर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला मी पीडीएफ शेअर करेल त्याचा तुम्ही सराव करायचा आहे. दिस इज माय लॅपटॉप हा माझा लॅपटॉप आहे. दिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे. म्हणजे आता याचं तुम्हाला काय करायचं आहे 4 भागांमध्ये करायचं आहे. आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं तुम्हाला निगेटिव्ह मध्ये बनवायचं आहे. निगेटिव्ह बनवताना दिस इज आणि माय लॅपटॉप या दोघांच्या मध्ये नॉट लागेल. दिस इज नॉट माय लॅपटॉप हा माझा लॅपटॉप. प्रश्नार्थक असेल तर सेंटेन्स सेम असेल फक्त इज अगोदर येईल. म्हणजे इज दिस माय लॅपटॉप हा माझा लॅपटॉप आहे का. आणि निगेटिव्ह जर करायचं असेल तर प्रश्नार्थकचा इज दिस नॉट माय लॅपटॉप किंवा इजंट पण घेऊ शकतो. ते आपण शॉर्ट फॉर्म नंतर पुढे घेणार आहोत. दिस इज नॉट माय लॅपटॉप असं 4 भागामध्ये तुम्हाला करायचं आहे. दिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे. दॅट इज अ डोअर तो दरवाजा आहे. दॅट इज अ विंडो ती खिडकी आहे. दीज आर माय पेन्स हे माझे पेन्स आहेत. दीज आर माय बुक्स हे माझे पुस्तके आहेत. दोज आर चेअर्स त्या खुर्च्या आहेत. दोज आर स्टुडंट्स त्या विद्यार्थी आहेत. आजचा आता आपण वन साठी म्हणजे एक व्यक्ती वस्तू किंवा कुठली गोष्ट असेल तर धीस दॅट वापरतात. अनेक असेल मेनी तर धीस दोज वापरतात. जवळसाठी धीस एका वचनासाठी अनेक वचनासाठी दीज वापरतात. आणि दूरची गोष्ट असेल तर दॅट आणि दोज वापरतात. आता आपण हॅव हॅव हॅज चा अर्थ होतो माझ्याकडे आहे असे बोलायचे असेल की माझ्याकडे काहीतरी वस्तू आहे गोष्ट आहे त्यासाठी हॅव हॅज वापरतात. तर पहिला सब्जेक्ट येईल वाक्य बनवताना आय हॅव
म्हणजे आय हॅव अ बुक, माझ्याजवळ पुस्तक आहे. आय हॅव वापरताना थोडी स्लाइड मोठी करूया. आता याचा हॅवचा वापर कसा करायचा ते अगोदर आपण बघूया. आयला हॅव लावल्या जातं. यूला ही हॅव लावतात. वीला हॅव लावतात. देला हॅव लावतात. ही शी आणि इट असेल तर हॅज लावलं जातं. ही शी इट असेल तर हॅज लावलं जातं. म्हणजे ही हॅज, शी हॅज, इट हॅज, आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव. तिथे वाक्य बनवलेले आहेत पुढे. आय हॅव अ बुक, माझ्याजवळ पुस्तक आहे. यू हॅव अ कार, तुझ्याजवळ कार आहे. वी हॅव अ क्लास म्हणजे आमचा क्लास आहे. दे हॅव अ हाऊस, त्याच्याकडे हाऊस आहे म्हणजे घर आहे. ही हॅज अ बाईक, त्याच्याकडे बाईक आहे. शी हॅज अ फोन, तिच्याकडे फोन आहे. इट हॅज फोर लेग्स, त्याला चार पाय आहेत. आणि हे प्राण्यांसाठी वापरतात. म्हणजे हे मालकी दर्शवण्यासाठी किंवा माझ्याकडे काहीतरी आहे किंवा तुझ्याकडे आहे की कोणाकडे तरी आहे, त्यासाठी हॅव हे वापरलं जातं. हॅव आणि हॅज. पुन्हा आपण घेऊया पॉझिटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बनवणार आहोत. साध्या भाषेमध्ये सुरुवातीला सकारात्मक वाक्य असेल, जसं आय हॅव अ बुक, माझ्याकडे एक पुस्तक आहे. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. यू हॅव अ कार, तुझ्याकडे कार आहे. वी हॅव अ क्लास टुडे, आज आमचा वर्ग आहे. दे हॅव अ हाऊस, त्याच्याकडे घर आहे. ही हॅज अ बाईक, त्याच्याकडे बाईक आहे. शी हॅज अ फोन, तिच्याकडे फोन आहे. ही हॅज अ क्वेश्चन, त्याच्याकडे एक प्रश्न आहे. शी हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस, तिचा आवाज सुंदर आहे किंवा तिच्याकडे सुंदर आवाज आहे, असे आपण म्हणू शकतो. निगेटिव्ह करायचं असेल तर काय होतं की आय डू नॉट वापरलं जातं. आय डू नॉट हॅव मनी, यात त्याचं शॉर्ट फॉर्म डोंट झालेला आहे. म्हणजे डू येतं, त्यानंतर नॉट येतं, आणि याचा शॉर्ट फॉर्म वापरण्यासाठी अशा पद्धतीने हे होतं. आय डू नॉट हॅव मनी, आय डू नॉट हॅव मनी. शॉर्ट फॉर्म डोंट होतं त्याचं. डू नॉटचं शॉर्ट फॉर्म काय आहे? डोंट. आय डू नॉट हॅव मनी, माझ्याकडे पैसा नाही. शॉर्ट फॉर्म डोंट करायचा आहे. आय डोंट हॅव मनी, माझ्याकडे पैसा नाही. आय डोंट हॅव टाइम, माझ्याकडे वेळ नाही. यू डोंट हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन नाही. वी डोंट हॅव अ क्लास टुडे, आज आमचा वर्ग नाही. वी डोंट हॅव अ क्लास टुडे, आज आमचा वर्ग नाही. ही डझंट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नाही. शी डझंट हॅव अ कार. आता इथे ही शी असेल तर डज येतो. DOES, नॉट. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म करायचा असेल डज नॉटचा, तर डझंट असा होतो. ही डझंट म्हणजे ही डज नॉट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नाही. शॉर्ट फॉर्म करायचा आहे ही डझंट हॅव अ कार, अशा पद्धतीने. म्हणजे ही शी असेल म्हणजे ही शी इट असेल तर डज वापरायचा. आणि आय वी यू दे असेल तर डू वापरायचा असतो निगेटिव्ह बनवताना. तर ही डझंट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नाही. शी डझंट हॅव अ बुक, तिच्याकडे पुस्तक नाही. आता इथे आय यू वी दे साठी डोंट हॅव वापरतात, आणि ही शी इट साठी डझंट हॅव वापरतात. ही डझंट असं होत नाही. ही डझंट हॅज अ कार असं होत नाही, तर ही डझंट हॅव अ कार असं होतं. आता क्वेश्चन आपण बघूया. डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे का? आता प्रश्नार्थ आपण काय केलंय की अगोदर आपण निगेटिव्ह करायचं असं होतं, तर आपण काय केलं, यू डोंट हॅव अ पेन असं आपण घेतलेलं होतं. यू डोंट हॅव अ पेन, त्याचा आता आपण प्रश्नार्थ केला. तर प्रश्नार्थक असल्यामुळे इथं निगेटिव्ह नॉट निघून जाईल आणि जो डू घेतलेला असतो तो अगोदर येईल प्रश्नार्थक करण्यासाठी. डू यू हॅव अ पेन. तर आपण स्ट्रक्चरच समजून घेऊया याचं कसं स्ट्रक्चर आहे. तर डू अधिक सब्जेक्ट, जे यू आपण घेतलेला आहे, त्यानंतर येतं हॅव, आणि त्यानंतर येतं ऑब्जेक्ट. असं हे स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट डू प्लस सब्जेक्ट म्हणजे हा नियम आहे.
म्हणजे हा रूल आहे. सब्जेक्ट म्हणजे डू अगोदर घ्यायचा आहे, प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्रश्नार्थ करताना. म्हणून डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे का? आणि शेवटी प्रश्नार्थ किती द्यायचा आहे. डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव अ टाइम, तुमच्याकडे वेळ आहे का? डू दे हॅव अ कार, त्याच्याकडे कार आहे का? डज ही हॅव अ बाईक, त्याच्याकडे बाईक आहे का? आता इथं डज का आलं, कारण ही शीटला डज येतं आणि आय व्ही यू देला डू लावलं जातं. डज ही हॅव अ बाईक, त्याच्याकडे बाईक आहे का? डज शी हॅव अ फोन, तिच्याकडे फोन आहे का? आता शॉर्ट कन्व्हर्सेशन. तर प्रश्न समोरच्याने समजा आपल्याला विचारला, डू यू हॅव अ पेन, तुझ्याकडे पेन आहे का? असेल तर म्हणायचं येस आय हॅव अ पेन, आणि नसेल तर नो आय डोंट हॅव अ पेन असं म्हणायचं. तर खाली ते दिलेलंच आहे. नेक्स्ट घेऊ आपण प्रश्न. डू यू हॅव अ बुक, तुझ्याकडे पुस्तक आहे का? नसेल तर नो म्हणजे नाही, आय डोंट हॅव अ बुक, नाही माझ्याकडे पुस्तक नाही. जे आपण अगोदर बघितलेलं आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्नार्थक म्हणजे इंट्रोगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक नकारार्थक कसं बनवायचं. पुन्हा आता नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. डज ही हॅव अ कार, त्याच्याकडे कार आहे का? यस ही हॅज अ कार, त्याच्याकडे कार आहे. आता आपण आणखी काही शब्दांचा शब्द मिळून काही वाक्य वाचन करूया. आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. निगेटिव्ह करायचं असेल तर आय डोंट हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक नाही. प्रश्नार्थ करायचं असेल तर डू आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक आहे का? अशा पद्धतीने. आय हॅव अ फोन, माझ्याकडे फोन आहे. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ टाइम, माझ्याकडे वेळ आहे. आय हॅव अन आयडिया, माझ्याकडे आयडिया आहे. आय डोंट हॅव अ मनी, माझ्याकडे पैसा नाही. आय डोंट हॅव टाइम, माझ्याकडे वेळ नाही. डू यू हॅव अ क्वेश्चन, तुझ्याकडे प्रश्न आहे का? ही हॅज अ कार, त्याच्याकडे कार आहे. शी हॅज अ फोन, तिच्याकडे फोन आहे. आता तुमच्याकडे असलेल्या वस्तू पाहून इंग्रजीत बोला. आता तुमच्याजवळ नेमकं काय आहे? तर आय हॅव अ फोन, माझ्याकडे फोन आहे. आता तुमच्याजवळ सुद्धा फोन आहे किंवा बुक आहे, पेन आहे, किंवा बेड असेल, आय हॅव बेड, किंवा चेअर आहे, आय हॅव अ चेअर, म्हणजे माझ्याजवळ चेअर आहे. कार असेल, आय हॅव अ कार, आय हॅव अ बाईक, म्हणजे पण तुमच्याकडे वस्तू असेल ते तुम्ही सांगायचं आहे. आय हॅव अ बायसिकल, अशा पद्धतीने. आय हॅव अ डॉग, माझ्याकडे कुत्रा आहे. म्हणजे पण वस्तू व्यक्ती प्राणी तुमच्याकडे असेल ते तुम्ही म्हणू शकता. ओके. तर आता नेक्स्ट स्लाइड शेअर करतोय. हँग झालाय लॅपटॉप. आता आपण याच्यावरती संभाषण घेऊया. आणखी संभाषण घेऊन त्याच्यानुसार आपण आता प्रॅक्टिस करणार आहोत. तर पुढची स्लाइड मी शेअर करतोय. थोडं 1 मिनिट थांबूया, कारण पुढची स्लाइड शेअर होण्यासाठी थोडं प्रॉब्लेम देत आहे. तर आज आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह बघितलेत. म्हणजे सकारात्मक वाक्य जे असतं त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं आपण. त्यानंतर म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह वाक्य असतं त्याचं निगेटिव्ह आपण कसं करायचं. निगेटिव्हचं प्रश्नार्थ कसं करायचं, ते आपण बघितलं. आता याच्यावरती आपण संभाषण बघणार आहोत. कम्युनिकेशन कसं करायचं आपण याच्या माध्यमातून.
ओके. तर आता आपण कम्युनिकेशन कसं करायचं ते घेणार आहोत. संभाषण 1, ओळख आणि स्थिती, जे आपण काल जे शिकलो आणि आज जे बघितलं त्याच्यावर आधारित संभाषण आहे. एक अभ्यासक असतो आणि एक मित्र असतो, सहकारी असतो. तर दोघांमधलं संभाषण आहे हे आपण आता याचा वाचन करूया आणि नंतर तुम्ही याचा सराव करायचा आहे. कारण आपण जे इंग्रजी शिकतोय ते आपल्याला कम्युनिकेशन कसं करता आलं पाहिजे, म्हणजेच संभाषणामध्ये कसा त्याचा वापर करता आला पाहिजे ते आपण बघणार आहोत. याच्यावरती आणखी मी प्रत्येक याच्यावरती जे आतापर्यंत आपण शिकलेलो आहेत त्याच्यावरती आणखी उदाहरण बनवलेले आहेत, तेही मी शेअर करेलच. तर आता आपण संभाषण घेऊया. हॅलो, आय एम सुरेश. नमस्कार, मी सुरेश आहे. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आता एक शिक्षक आणि विद्यार्थी यांचं संभाषण आहे. हॅलो, आय एम सुरेश, आय एम अ टीचर. नमस्कार, मी सुरेश आहे, मी शिक्षक आहे. हाय सुरेश, आय एम प्रिया, आय एम अ स्टुडंट. हाय सुरेश, मी प्रिया आहे, मी विद्यार्थिनी आहे. आर यू रेडी? म्हणजे तू तयार आहेस का फॉर द इंग्लिश क्लास? आर यू रेडी फॉर द इंग्लिश क्लास? तुम्ही इंग्रजी वर्गासाठी तयार आहात का? येस, आय एम रेडी. हो, मी तयार आहे. आय एम नॉट नर्वस. मी घाबरलेलो नाही. मी घाबरलेले नाही. येस, आय एम रेडी. आय एम नॉट नर्वस. हो, मी तयार आहे. मी घाबरलेले नाही. गुड. आय एम हॅपी टू मीट यू. खूप छान किंवा चांगले. तुम्हाला भेटून मी आनंदी आहे. आय एम हॅपी म्हणजे मी आनंदी आहे. टू मीट यू, तुम्हाला भेटून. आय एम हॅपी टू, मी पण आनंदी आहे. इज द क्लास डिफिकल्ट? वर्ग कठीण आहे का? आता प्रश्नार्थक असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद अगोदर आलेला. इज द क्लास डिफिकल्ट? वर्ग कठीण आहे का? नो, इट इज इझी. नाही, तो सोपा आहे. इट इज इझी, तो सोपा आहे. वी आर फ्रेंड्स नाव. आम्ही म्हणजे आता आम्ही मित्र आहोत. ग्रेट, छान. आय एम कॉन्फिडंट नाव. आता मी आत्मविश्वासू आहे. संभाषण 2 घेऊया. वस्तूंबद्दल बोलणे, जे आज आपण बघितलेलं होतं. लुक, बघ. लुकचा अर्थ होतो बघ. व्हॉट इज दिस? हे काय आहे? लुक, व्हॉट इज दिस? हे काय आहे? दिस इज माय न्यू पेन. हा माझा नवीन पेन आहे. दॅट इज अ नाईस पेन. तो छान पेन आहे. इज दिस युअर बुक? हे तुझे पुस्तक आहे का? प्रश्नार्थक आहे. इज दिस युअर बुक? हे तुझे पुस्तक आहे का? उत्तर येतं नो, नाही. दॅट इज नॉट माय बुक. ते माझी पुस्तक नाही. नो, दॅट इज नॉट माय बुक. ते माझे पुस्तक नाही. दिस इज माय नोटबुक. ही माझी वही आहे. व्हॉट आर दीज ऑन द टेबल? टेबलावर ही काय आहे किंवा टेबलावर हे काय आहे? व्हॉट आर दीज ऑन टेबल? ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. व्हॉट आर दीज म्हणजे हे काय आहे, आणि ऑन द टेबल म्हणजे टेबलावर, म्हणजे टेबलावर हे काय आहे. दीज आर माय पेन्सिल्स. हे माझे पेन्सिल्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स. अँड व्हॉट आर दोज इन द बॅग? आणि बॅगमध्ये ते काय आहे? अँड म्हणजे आणि, व्हॉट आर दोज ते काय आहे? इन द बॅग. इन द बॅगचा अर्थ होतो बॅगमध्ये. इन द बॅग. दोज आर माय क्रेयॉन्स. म्हणजे ती माझी क्रेयॉन्स आहेत. दोज आर माय क्रेयॉन्स. आर दोज युअर शूज? ते तुझे बुट आहेत का? आर दोज, आर आहेत. दोज युअर शूज, तुझे बुट आहेत का या अर्थाने. येस, दोज आर माय शूज. हो, ते माझे बुट आहेत. संभाषण तिसरं घेऊ आपण. आता माझ्याकडे आहे किंवा नाही यावर आधारित आहे. आता रस्त्यावरचे दोन मित्र. प्रश्न विचारतो. एक राहुल म्हणतो, डू यू हॅव अ पेन? आय हॅव अन एक्झाम. तुझ्याकडे पेन आहे का? माझी परीक्षा आहे. समीर म्हणतो, यस, होय. आय हॅव अ पेन. माझ्याकडे पेन आहे. हिअर इट इज. हिअर इट इज म्हणजे घे, हे घे असा अर्थ. हे घे. येस, आय हॅव अ पेन. हिअर इट इज. हो, माझ्याकडे पेन आहे, हे घे. राहुल म्हणतो, थँक यू. धन्यवाद. डू यू हॅव अ स्पेअर नोटबुक? तुझ्याकडे एक अतिरिक्त वही आहे का? डू यू हॅव अ स्पेअर नोटबुक? तुझ्याकडे एक अतिरिक्त नोटबुक आहे का किंवा वही आहे का? समीर म्हणतो, नो, आय डोंट हॅव अ नोटबुक. नाही, माझ्याकडे वही नाही. बट आय हॅव अ पेपर. बट आय हॅव पेपर. पण माझ्याकडे कागद आहे. राहुल म्हणतो, दॅट्स फाईन. डज द टीचर हॅव अ क्वेश्चन पेपर? दॅट्स फाईन म्हणजे ठीक आहे. डज द टीचर
हॅव अ क्वेश्चन पेपर, शिक्षकाकडे प्रश्नपत्रिका आहे का? समीर म्हणतो यस, ही हॅज अ क्वेश्चन पेपर, त्याच्याकडे प्रश्नपत्रिका आहे. ही हॅज ऑल द कॉपीज, त्याच्याकडे सर्व प्रती आहेत. ओके, ठीक आहे. आय डोंट हॅव अ टाइम नाव, माझ्याकडे आता वेळ नाही. लेट्स गो, चल. ओके, आय डोंट हॅव टाइम नाव, लेट्स गो, ठीक आहे, माझ्याकडे आता वेळ नाही. थोडं सुरुवातीला बेसिक वाक्य होते, नंतर हळूहळू पुढे अडव्हान्स मध्ये हे सेंटेन्स गेलेले आहेत. आता आपण इथे बेसिक टू अडव्हान्स थोडं संभाषण आपण बघितलं, कन्व्हर्सेशन. आणखी आता एक कन्व्हर्सेशन छोट्या छोट्या भागामध्ये आपण करून त्याची प्रॅक्टिस करणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके, पॉझिटिव्ह त्याचं निगेटिव्ह केलेलं आहे, इंट्रोगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह असं त्याचं हे वाक्य आपण इथे बनवलेलं आहे. तर सुरुवातीला येतं आय एम हॅप्पी, मी आनंदी आहे. निगेटिव्ह असेल तर आय एम नॉट हॅप्पी, मी आनंदी नाही. आय एम नॉट हॅप्पी, मी आनंदी नाही. इंट्रोगेटिव्ह, एम आय हॅप्पी, मी आनंदी आहे का? एम आय नॉट हॅप्पी, मी आनंदी नाही का? आय एम नॉट हॅप्पी, मी आनंदी नाही का? जो अगोदर मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, फक्त आपण काय करतो आता हे वाचन करून घेऊया. त्यानंतर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह, त्याचा मराठी अर्थ सांगून देतो. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, प्रश्न. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक नकारार्थक. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. यू आर रेडी, तुम्ही तयार आहात का? नकारार्थी, यू आर नॉट रेडी, तुम्ही तयार नाहीत का? आणि तुम्ही तयार, यू आर नॉट रेडी, तुम्ही तयार नाही. आर यू रेडी, तुम्ही तयार आहात का? आर यू नॉट रेडी, तुम्ही तयार नाहीत का? त्यानंतर येतो ही, पॉझिटिव्ह. ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे. ही इज अ टीचर, आता इथं हीच उदाहरण आलेलं आहे. तो शिक्षक आहे. निगेटिव्ह करायचं असेल तर ही इज नॉट अ टीचर, तो शिक्षक नाही. प्रश्नार्थक, इज ही अ टीचर, तो शिक्षक आहे का? प्रश्नार्थक नकारार्थी, इज ही नॉट अ टीचर, तो शिक्षक नाही का? त्यानंतर शी येतं. शी घेऊया. पॉझिटिव्ह, शी इज अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी आहे. अँड शी इज नॉट अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी नाही. इज शी अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी आहे का? इज शी नॉट अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी नाही का? वी म्हणजे आम्ही किंवा आपण असा त्याचा अर्थ होतो. वी आर फ्रेंड्स म्हणजे आम्ही मित्र आहोत. वी आर नॉट फ्रेंड्स, आम्ही मित्र नाहीत. वी आर वी फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत का? प्रश्नार्थक. आर वी फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत का? आर वी नॉट फ्रेंड्स, आम्ही मित्र नाही का? म्हणजे आर वी फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत का? आणि निगेटिव्ह, आर वी नॉट फ्रेंड्स, आम्ही मित्र नाही का? त्यानंतर पॉझिटिव्ह, दे आर हॅप्पी म्हणजे ते आनंदी आहेत. ते आर हॅप्पी, ते आनंदी आहेत. दे आर नॉट हॅप्पी, ते आनंदी नाहीत. दे आर हॅप्पी, ते आनंदी आहेत का? दे आर नॉट हॅप्पी, ते आनंदी नाहीत का? दे आर नॉट हॅप्पी, ते आनंदी नाहीत. आर दे हॅप्पी, ते आनंदी आहेत का? आणि आर दे नॉट हॅप्पी, ते आनंदी नाहीत का? असं हे सकारात्मक, नकारात्मक, प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य होतात. त्यानंतर आपण इटचं बघूया. वस्तू आणि प्राण्यांसाठी वापरतात इट जास्त प्रमाणात, आणि लहान बाळांसाठी इट हे वापरले जातं. इट इज अ बुक, हे पुस्तक आहे. इट इज नॉट अ बुक, ते पुस्तक नाही. आणि वस्तूसाठी पण वापरतात. इट इज अ बुक, सॉरी, इट इज अ बुक, ते पुस्तक आहे. इट इज नॉट अ बुक, ते पुस्तक नाही. आणि प्रश्नार्थक, इज इट अ बुक, ते पुस्तक आहे का? प्रश्नार्थ वापरण्यासाठी काय केलं आपण?
तो जो इज होता तो अगोदर आला, म्हणजे हेल्पिंग वर्ब अगोदर येतं प्रश्न विचारण्यासाठी, आणि बाकीचं सेंटेन्स जसेचं तसं राहतं, फक्त हेल्पिंग वर्ब अगोदर येत असतं. इज इट अ बुक? ते पुस्तक आहे का? इज इट नॉट अ बुक? ते पुस्तक नाही का? अशा अर्थाने. आता आपण धिस, दॅट, दीज अँड दोज याचीही आपण निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह आपण इथे बनवलेले आहे. दिस इज माय फोन. हा माझा फोन आहे. दिस इज नॉट माय फोन. हा माझा फोन नाही. इज दिस युअर फोन? हा तुझा फोन आहे का? इज दिस नॉट युअर फोन? हा तुमचा फोन नाही का? त्यानंतर दॅट येतो. दूरच्या व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांसाठी वापरतात. तर दॅट इज युअर बॅग. ती तुमची बॅग आहे. अँड दॅट इज नॉट युअर बॅग. ती तुमची बॅग नाही. इज दॅट युअर बॅग? ती तुमची बॅग आहे का? अँड इज दॅट नॉट युअर बॅग? तो तुझी बॅग नाही का? आता दीजचं बघू आपण. दीज, दीज आर माय बुक्स. हे माझी पुस्तके आहेत. दीज आर नॉट माय बुक्स. हे माझी पुस्तके नाहीत. दीज आर दीज युअर बुक्स? ही तुमची पुस्तके आहेत का? आर दीज नॉट बुक्स? हे तुमची पुस्तके नाहीत का? त्यानंतर पुन्हा दोजचं आलेलं आहे. दोज आर माय शूज. ते माझी बुटं आहेत. दोज आर नॉट माय शूज. ते माझे बुटं नाहीत. आर दोज युअर शूज? ते तुमचे बुटं आहेत का? आर दोज नॉट युअर शूज? ते तुमचे बुटं नाहीत का? त्यानंतर हॅव आणि हॅज येतं. पॉझिटिव्ह, आय हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक आहे. आय डोंट हॅव अ बुक. माझ्याकडे पुस्तक नाही. डू आय हॅव अ बुक? माझ्याकडे पुस्तक आहे का? डोंट आय हॅव अ बुक? माझ्याकडे पुस्तक नाही का? आता यू, पॉझिटिव्ह, यू हॅव अ कार. तुझ्याकडे कार आहे. यू डोंट हॅव अ कार? तुमच्याकडे कार नाही. डू यू हॅव अ कार? तुमच्याकडे कार आहे का? डोंट यू हॅव अ कार? तुमच्याकडे कार नाही का? वी हॅव अ क्लास टुडे. आज आमचा वर्ग आहे. वी डोंट हॅव अ क्लास टुडे? आज आमचा वर्ग नाही. डू वी हॅव अ क्लास टुडे? आज आमचा वर्ग आहे का? डोंट वी हॅव अ क्लास टुडे? आज आमचा वर्ग नाही का? दे हॅव अ हाऊस. त्याच्याकडे घर आहे. दे दे डोंट हॅव अ हाऊस? त्याच्याकडे घर नाही. डू दे हॅव अ हाऊस? त्याच्याकडे घर आहे का? डू दे हॅव अ हाऊस, सॉरी, डोंट दे हॅव अ हाऊस? त्यांच्याकडे घर नाही. तर अशाच पद्धतीने हिचं पण आहे. पुन्हा शीचं सेपरेट केलेलं आहे. इटचं पण आहे. आणि ते स्ट्रक्चर पण दिलेलं आहे शेवटी, की हे वाक्य आपण जे शिकलो त्याचं स्ट्रक्चर कसं बनतं, म्हणजे नियम. तर इथे नियम पण दिलेले आहे. तर हे तुम्ही आता मी ग्रुपवरती शेअर करेल. तर याचं तुम्ही आता वाचन करायचं आहे, सराव करायचा आहे या पीडीएफचा. तर आज आपण इथंच थांबूया, आणि पुन्हा उद्या बरोबर राईट 6 वाजता आपण पुन्हा भेटूया. हे ग्रुपमध्ये मी जी लिंक आहे ते शेअर करतो.